जो गया के डीएम के पास होता है। तो उसमें बौद्धों की संख्या लिखी गई है कि सैकड़ों से हजारों बौद्ध आते हैं। और जब धरने को देखा गया, धरने की इसका परिसमन किया गया पूरा, तो 84 दिनों में अब तक सरकार के पास यही आंकड़ा है सैकड़ों से हजारों का। तो सरकार बैठी बैठी मनन करने लगी कि जब धरना नहीं था तो भी सैकड़ों से हजार थी, धरना चालू हो गया तो भी सैकड़ों से हजार है। बोले कि ये तो बोधगया का रूटीन है हमारा। तो अब हमें क्या करना है कि 12 मई को 12 लाख लोगों का जो आह्वान देश भर से हुआ, तो अब उनके रजिस्टर के उस कॉलम से वो हजार शब्द हटेगा और जब लाख आ जाएगा अब वो सोचेंगे। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। सध्या सोशल मीडियावरती एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होती। ती बातमी म्हणजे 12 मे म्हणजे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जवळपास 12 लाख भीमसैनिक एका ठिकाणी जमणार आहे। तर सदरील घटना कुठे घडणार आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहित आहे की बौद्ध समाजाचं एक मोठं आंदोलन चालू आहे। ते जे आंदोलन चालू आहे बोधगया या ठिकाणी चालू आहे। त्या ठिकाणी जे आहे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी जे आहे खूप सारे प्रयत्न त्या ठिकाणी बौद्ध बांधव करताना आपल्याला दिसत आहेत। आणि त्यासोबत अनेक बौद्ध बांधवांकडून अशी मागणी केली जात आहे की हे जे मंदिर आहे बीटीएमसी कायद्याअंतर्गत जे हिंदू लोकांच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे त्यांच्या ताब्यातून ते काढून टाकून आमच्या ताब्यात देण्यात यावं। गौतम बुद्धांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली होती, त्यामुळे ते आमच्यासाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचे ठिकाण आहे। आणि हे सर्व घडत असताना मित्रांनो, एकीकडे जवळपास 3 महिन्यापासून त्या ठिकाणी बौद्ध बनते व त्यासोबत काही बौद्ध नागरिक उपोषणाला बसलेले आहेत। परंतु तरी देखील सरकारला जाग येण्याचं नाव दिसत नाही किंवा सरकार कुठल्या प्रकारचं त्या ठिकाणी ॲक्शन घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही। तर त्यामुळे जे आता सध्या सोशल मीडियावरती एक बातमी मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखी व्हायरल होताना दिसत आहे। येत्या 12 मे म्हणजे बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जवळपास 12 लाख भीमसैनिक संपूर्ण देशभरातून बोधगया या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ते जे आहे सरकारवरती दबाव वाढविण्याचं काम करणार आहे आणि त्यासोबत बौद्ध समाजाची जी एकोपा आहे तो दाखवून देणार आहे। त्यासाठी जवळपास संपूर्ण भारत देशातून जे आहेत 12 लाख लोक त्या ठिकाणी जाणार आहे। फक्त भारत देशातूनच नव्हे तर त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो विदेशातून देखील जवळपास तेवढीच मंडळी त्या ठिकाणी येणार आहे असं बोललं जात आहे। आणि या आंदोलनाला तेवढाच पाठिंबा देखील मिळू शकतो, कारण गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्यामुळे आंदोलन फक्त आपल्या भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे। अमेरिका असेल, लंडन असेल, रशिया असेल आणि अशा अनेक देशांमध्ये जे मोर्चे आंदोलने त्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या लोकांकडून करण्यात आले। त्या ठिकाणी त्यांनी फक्त मोर्चे आंदोलनेच काढली नाही तर त्या ठिकाणी त्यांनी निदर्शने देखील दिली आणि भारत सरकारला त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे हे दाखवून दिलं की आम्ही संपूर्ण जगभरात पसरलेलो आहोत आणि बौद्धांचं जे ठिकाण आहे महाबोधी बुद्धविहार हे त्यांच्या ताब्यात देऊन टाकण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती। तरी येत्या काही वेळातच आपल्यासाठी संपूर्ण अपडेट घेऊन येणार आहे की त्या ठिकाणी नेमकी किती लोक जमतील किती नाही जमतील, तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।